अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुक शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच खडक बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, बॅग आणि वह्या वितरित केल्या। कार्यक्रमाच्या उद्घाटनात आमदार लहामटे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला। विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की मराठी पत्रकार संघ नेहमीच समाजसेवेत सक्रिय आहे आणि आजच्या कार्यक्रमामार्फत शालेय साहित्य वितरित करून त्यांनी एक छोटंसं योगदान दिले आहे। या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाले, तसेच त्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक खास भेट मिळाली। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला। क्रांती न्यूज अकोले प्रतिनिधी सुनील शेनकर। तुमच्यासाठी सुंदर शाळा असली पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शाळेची छत गळतंय, खिडक्या तुटलेल्या, तुमच्या नाही कशा पण बऱ्याच टीचर्स तिथं आवारात चिखल झालेला, पुढं घाण पडलेली, तर अशा शाळा नको। शाळा कशा एकदम सुंदर पाहिजे। मग काय केलं तिथं तुमच्या गावकऱ्यांनी आणि सागर शिंदे यांनी माझ्याकडे शाळेची मागणी केली। त्यांनी आधी हॉल मागितला, माहिती आहे ना तुम्हाला, इथं वर हॉल करायचं। पण नंतर कळालं का याची क्षमता नाही। मग आपण काय केलं, त्याच्यावेळी तिकडे शाळा आता सुंदर शाळा सुंदर आहेत ना। आता अजून किती दिवसामध्ये सागरची पूर्ण होणार आहे? 8 दिवस, 8-15 दिवसात तुम्ही त्या शाळेमध्ये जाणार आहे का? आणि मग काय होणार आहे, तुमच्या शाळेची निवड कुठं झाली? तुमच्या शाळेची महाराष्ट्रातील ज्या 3 शाळा निवडल्या तिथे निवड झाली आहे की नाही? तुम्हाला कधी वाटलं होतं का तुमचं गाव किती असं छोटं गाव आहे की नाही? प्रवरा नदीच्या काळातील छोटं गाव, पण हे गाव महाराष्ट्रात पोहोचलं म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्रातून लोक पाहायला येणार, बरोबर ना? आल्यावर कसं चुनचुनीत आहे ना, घाबरायचंय का कोणाला? ते येणार आहे ते जाणार आहे, आपल्याला आपली उत्तर द्यायची आहे की नाही? आता माझ्या ग्रामपंचायतला आले आणि सहज भेट देत असताना मी त्यांना बोललो, डॉक्टर साहेब, या गावची ग्रामपंचायत इमारत अत्यंत खराब झालेली आहे, तुम्ही मदत केली पाहिजे। तर त्यांचा तो स्वभाव, ते बोलून गेले, देऊन टाकले। किती पाहिजे? 20 पाहिजे, 25 पाहिजे। आणि दुसऱ्या दिवशी मी ती बातमी छापली आणि डॉक्टरांनी मला फोन केला, बातमी कशाला छापायची? मी म्हणलं, अहो तुम्ही मला बोलले, मग आम्ही ती छापली असं असं। पण खरंच माझ्या एका शब्दावर डॉक्टरांनी ती इमारत, माणूस कसा असावा, तर डॉक्टर साहेबांच्याबद्दल सांगायचं गेल्यानंतर